5-6 तास मटकी भिजवली. हे आता बांधून ठेवते म्हणजे ह्याला मोड येते. 6-7 तास बांधून ठेवते कापडात मोड येण्यासाठी. मोड आलेली मटकी हळद आणि मीठ घालून आपण शिजवून घेऊया. शिजवताना भरपूर पाणी घालायचं. आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून येस्तोवर भाजणार आहे. मी कांदा गुलाबी रंगावर परतून झालाय. आता ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण आणि आलं आपण परतून घेऊया. टोमॅटो, हे छान भाजून झालंय. ह्याच्यात आता बारीक पेस्ट करून घेऊया. तयार केलेलं वाटण कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धणे जिरे पूड, कट येण्यासाठी लाल चटणी पावडर घालूया. तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा. चवीपुरते मीठ घालायचं. आपण मटकी शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळं प्रमाणातच घाला. शिजवलेली मटकी उकळी येईपर्यंत गॅस मोठा करूया. उकळी आल्यानंतर मंद गॅसवर जरा शिजत ठेवूया. उकळी आले आपण गॅस बारीक करून ठेवूया. पाव मी बटर लावून भाजले. रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. कशी वाटली मिसळ पाव? एक लाईक जरूर करा.